जिल्ह्यातील श्रीमती पंचशीला आर्ट्स सायन्स अँड कॉमर्स वुमन्स कॉलेज हरदौली येथे राष्ट्रीय परिषदेसह वार्षिक कार्यक्रमांचे आयोजन 24 जानेवारी रोजी करण्यात आलं। या प्रसंगी आंतरमहाविद्यालयीन कबड्डी स्पर्धा, विज्ञान प्रदर्शन, कला व हस्तकला प्रदर्शन तसेच पोस्टर स्पर्धांचे आयोजन करण्यात आलं होतं। राष्ट्रीय परिषदेचे उद्घाटन प्रमुख अतिथी डॉक्टर संजय किश्वर आणि डॉक्टर सतीश चाफलेसह संस्थेचे अध्यक्ष लिखेश मेश्राम, डॉक्टर विजय पारधी आणि पंचशीला मेश्राम यांच्या हस्ते करण्यात आलं। यावेळी मान्यवरांनी विविध विषयांवर आपले व्याख्यान व्यक्त केले। कार्यक्रमाची सुरुवात करताना महाविद्यालयीन प्राध्यापिका पूजा पटले यांनी ब्लिट्स या नावाचं महत्त्व स्पष्ट केलं। ब्लिट्स म्हणजे आव्हान आणि यामध्ये प्रत्येकाने आपल्या क्षमतांचा सर्वोत्तम उपयोग करून जास्तीत जास्त यश मिळवण्याचे प्रयत्न केले पाहिजे। या प्रसंगी चंद्रमा बोरकर तसेच AISF अध्यक्ष रवी बावणे उपस्थित होते। रामदयाल पारधी यांच्या मार्गदर्शनाखाली महाविद्यालयाच्या ग्रंथालयाचे उद्घाटन डॉक्टर स्वाती शंभरकर व डॉक्टर कृतिका मुंशी यांच्या हस्ते झाले। यानंतर ग्रंथालयाच्या महत्त्वावर त्यांनी आपले विचार व्यक्त केले। त्यावेळी हरदौली गावचे उपसरपंच धर्मेंद्रजी बालूभाऊ कटरे व मार्कंड राणी माजी सरपंच उपस्थित होते। कार्यक्रमाचे सूत्रसंचालन रुपाली गभणे यांनी केले, तर कार्यक्रमाचा प्रास्ताविक गिरिजा शंकर दुवारे यांनी मांडला। ग्रंथालयाच्या प्रास्ताविक भाषणाची जबाबदारी शुभम मसूरकर यांनी सांभाळली। महाविद्यालयाचे सचिव विवेकानंद मेश्राम यांनी अध्यक्ष भाषणातून उपस्थितांना मार्गदर्शन केले। कार्यक्रमाच्या शेवटी आभार प्रदर्शन श्रीमती वर्षा फुले यांनी केले। या राष्ट्रीय परिषदेत कृत्रिम बुद्धिमत्तेचा समाजातील विविध क्षेत्रांवरील प्रभाव, उद्योजकतेचा ग्रामीण अर्थव्यवस्थेवरील परिणाम तसेच जागतिक तापमान वाढीची आव्हानं व त्यावरील उपाय या विषयांवर व्याख्यानं सादर करण्यात आली। कार्यक्रमाला विद्यार्थ्यांनी, प्राध्यापकांनी तसेच गावकऱ्यांनी मोठ्या संख्येने उपस्थिती लावली होती। गोंदियाहून प्रतिनिधी अमरदीप बडगे। दिवसभरातील घडामोडींचा आढावा घेण्यासाठी पाहत रहा N24 मराठी न्यूज चॅनल।